गजानन अहमदाबादकर एक कार्यकर्ता। ऑगस्ट 1947 इंग्रजांचा युनियन जॅक लाल किल्ल्यावरून खाली उतरला आणि आमचा प्रिय तिरंगा डौलाने फडकू लागला। आम्ही उंच मानेने तिरंग्याला सलामी दिली। आमचे लोक, आमचं सरकार स्थापन झालं। स्वातंत्र्य देवता आता सर्वांना न्याय देईल अशी आशा सर्वांच्या मनात निर्माण झाली। पाहता पाहता 40 वर्ष झाली। त्यागी आणि सेवाभावी नेतृत्व लयास गेले। जो तो आपलंच घर भरण्यात मशगूल असल्याचं एक चित्र निर्माण झालं। इकडे परिस्थितीत फारसा फरक पडल्याचे दिसत नव्हते। तीच गरिबी, तेच दारिद्र्य, त्याच समस्या जशाच्या तशाच असल्याचं पाहून नव्या दमाची पिढी अस्वस्थ होऊ लागली। 1970चे दशक उजाळले। अशातच देशाच्या क्षितिजावर जयप्रकाश नारायण नावाचा सूर्यनारायण तळपू लागला। त्यांनी हाक दिली, दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी तयार रहा। अन पाहता पाहता देशभरातून लाखो कार्यकर्ते रस्त्यावर आले। जेपींच्या आंदोलनात भक्कम अशी वैचारिक बैठक होती। त्यामुळे या आंदोलनात सहभागी झालेले कार्यकर्ते आजही स्वतःला कार्यकर्ताच मानतात। याच आंदोलनातून एक अस्सल कार्यकर्ता पुढे आला। त्याचं नाव आहे गजानन अहमदाबादकर। तुमचा आमचा गजूभाऊ असलेला हा कार्यकर्ता आजही जसाच्या तसाच आहे। गजूभाऊंची भेट झाली आणि एकही शेर नाही ऐकला असं कधीच होत नाही। शम्मा बुझती है तो बुझने दे, वो फिर अंधेरे में जल सकती है। कश्ती डूबती है तो डूबने दे, वो फिर तूफान से उबर सकती है। मायूस न हो, इरादे न बदल, हालात किसी वक्त भी बदल सकती है। तीच साधी राहणी, तोच सेवाभाव आजही गजूभाऊंच्या अंगी कायम आहे। गजूभाऊंचा जन्म वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे एका शेतकरी कुटुंबात झाला, पण त्यांची कर्मभूमी मात्र लाडेगाव कारंजा। खरं तर गजूभाऊ अतिश्रीमंत घरात जन्मले नसले तरी आहे त्या शेतीत ते सुखाने जीवन जगू शकले असते। संयुक्त कुटुंबात गजूभाऊ लहानाचे मोठे होत होते। दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा योग आला। अवघ्या 12 वर्षाचा असलेला गजाननने तुकडोजी महाराजांच्या पायावर डोकं टेकविले। तेव्हा तुकडोजी महाराजांनी सांगितले, पोरा, आपला एकच देव आहे अन तो म्हणजे ग्रामनाथ शेतकरी। होय, डोकं त्याच्या पायावर ठेवायचं। माझं नाव गजानन आहे। माझे वडील गजानन महाराजांचे भक्त होते म्हणून माझं नाव गजानन आहे। पण त्यानंतर मी कधी शेगावला गेलो नाही। शेतकऱ्यालाच मी माझा देव मानला। मात्र प्रत्यक्षात याच देवाची सर्वत्र लूट होत असल्याचं एक भीषण चित्रही गजूभाऊ पाहत होते। 1968 सालचा हा प्रसंग गजूभाऊंना अन्यायाविरोधात लढण्याचं बाळकडू देऊन गेला। पहिल्यांदा लेवी वसुलीसाठी आलेले तहसीलदार माझ्या वडिलांसोबत अरेकारे बोलले। मी घराच्या अंगणात गेलो, त्या अंगणातला दगड उचलला आणि तहसीलदाराच्या डोक्यात घालण्याचा मी कार्यक्रम माझ्या डोक्यात ठरवल्याबरोबर माझ्या वडिलांनी माझ्या हातून तो दगड हिसकावून घेतला। तिसऱ्या दिवशी मूर्तिजापूर आमचा तालुका होता। माझ्या वडिलांनी तहसीलदारांना तहसील ऑफिसमध्ये जाऊन शिव्या घातल्या। जेव्हा आमच्या वडिलांच्या वकिलांनी त्यांना विचारलं की काशीनाथजी, तुम्ही हा अपराध का केला, त्यावेळेस माझ्या वडिलांचे शब्द मला आठवतात। माझ्या मुलाच्या मनात व्यवस्थेबद्दल असलेली भीती निघून गेली पाहिजे म्हणून मी माझ्या तहसीलदाराला सेवा दिलेल्या आहेत। कोणी कितीही मोठा असो, अन्याय सहन करायचा नाही, शांत बसायचे नाही, ही शिकवण हा प्रसंग गजूभाऊंना बालपणीच देऊन गेला। रडायचे नाही तर लढायचे, ही वृत्ती अंगी असलेले गजूभाऊ आजही लढतच आहे। शिक्षणासाठी अमरावतीला गेलेल्या गजूभाऊंनी 1968च्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या आंदोलनात उडी घेतली। पंचशील चौकात झालेल्या या आंदोलनावर पोलिसांनी बेछूट लाठीमार केला। यात गजूभाऊ जखमी झाले, मात्र तरीही ते थांबले नाहीत। 1974 साल उजाळले। तिकडे जेपी नावाचा झंझावात साऱ्या देशाला कवेत घेत होता। त्यातच सर्किट व्यक्तिमत्व असलेल्या चंद्रकांत वानखडे उर्फ चंदूभाऊंसोबत त्यांची भेट झाली। चंदूभाऊंनी छात्र युवा संघर्ष वाहिनीचे एक शिबिर आयोजित केले होते।
यात गजूभाऊ सहभागी झाले. जेपींच्या पवनार येथील भाषणामुळे सारे प्रेरित झाले. लागलीच संपूर्ण क्रांतीच्या दिशेने स्वतःला झोकून देत आंदोलन सुरू झाले. जेपींच्या विचारांचा विजय झाला. सत्ता परिवर्तन झाले. गजूभाऊ मधला कार्यकर्ता सुखावला. काही काळ गेला, तोच सत्ता परिवर्तनाचे शिलेदार पुन्हा येरे माझ्या मागल्या अशाच थाटात वागत असल्याचं दिसून आले. सत्ता कोणाचीही असो, सत्ताधाऱ्यांची मानसिकता सारखीच असते याची अनुभूती गजूभाऊंना आली. आता ते गावाकडे आले. शेती मातीत रमते झाले. तिकडे मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन सुरू होते. हे आंदोलन म्हणजे केवळ दलित अस्मितेचे आंदोलन नव्हते, तर ते पुरोगामी विचारांच्या चळवळीचे आंदोलन होते. गजूभाऊंनीही यात उडी घेतली. त्यामुळे त्यांना अटक झाली. त्यांना 23 दिवस नाशिकच्या जेलमध्ये ठेवण्यात आले. 1980 मध्ये आणखी एक तरुण शेतकऱ्यांचं भलं करू पाहत होता. या तरुणाचं नाव होतं शरद जोशी. निपाणी येथे केलेल्या आंदोलनात 11 शेतकरी ठार झाले होते. शेतकरी आक्रमक होऊ शकतात या विचाराने संपूर्ण देशाचे लक्ष शरद जोशींकडे लागले होते. शेती आणि शेतकरी हाच गजूभाऊंचा प्राण असल्यामुळे ते शरद जोशींकडे ओढल्या गेले. शेतकरी संघटनेचे ते पहिले तालुका प्रमुख झाले. संपूर्ण तालुका सायकलने पिंजून काढत त्यांनी संघटना वाढविली. गजूभाऊंचे काम पाहून शरद जोशींनी त्यांची जिल्हा प्रमुखपदी निवड केली. मुळात लग्न करणार नाही शपथ घेतलेल्या गजूभाऊंनी आईंच्या चंदूभाऊंच्या आग्रहामुळे कवठळ येथील विजया यांच्यासोबत 15 जुलै रोजी विवाह केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मंदिरात कुठलाही विधी नाही की लग्नाची पत्रिका नाही, अशा आगळ्या वेगळ्या थाटात हा शाही विवाह संपन्न झाला. विजया वहिनींची गजूभाऊंना खंबीर हसतमुख साथ मिळाली. आणि म्हणजे आमचं लग्नही जेव्हा ठरलं त्याच्या आधी 94ला जे पाणी आंदोलन झालं त्याची मी बातमी पाहिली होती पेपरला. ती वाचल्यानंतरच माझं फिक्स झालं की आपण लग्न करायचं. नंतर ढोंगी पुढाऱ्यांना गावबंदीपासून ते 7/12 कोरा आंदोलनापर्यंत त्यांनी अनेक आंदोलने करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लाडेगाव येथील पाणी प्रश्नावर त्यांनी गावातील स्त्री पुरुषांसहित मोठे आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी 118 पुरुष तथा 216 स्त्रियांनाही 16 दिवस अकोला मध्यवर्ती कारागृहात राहावे लागले. आंदोलन होतं. पाणी आता कामरगावले चाललं होतं तर आमच्या इथं पाणी ते तुटकून पडत होते. आम्हाला पाणी पुरत नव्हतं म्हणून सने आम्ही ते हे केलं, काय म्हणते ते आंदोलन, जेल भरला. आम्ही 16 दिवस जेलात होतो आम्ही. आता अजूनही नवडे. सुखी संसाराची राख रांगोळी करणारी दारू हद्दपार झाली पाहिजे म्हणून गजूभाऊंनी 90 दिवस भूमिगत राहून प्रशासनाला सळो की पळो करून सोडले. असे एक ना अनेक आंदोलन करीत असताना शरद जोशींनी त्यांना विधानसभेच्या आखाड्यात उतरविले, परंतु येथे ते पराभूत झाले. नंतर मात्र त्यांचे शरद जोशींसोबत पटले नाही. त्यांनी राजू शेट्टींसोबत बाहेर पडत स्वाभिमानी शेतकरी पक्षाची पालखी खांद्यावर घेतली. इकडे शेतकरी आत्महत्यांचं एक नवीनच संकट गडद होऊ लागलं होतं. दर दिवशी कोणता तरी शेतकरी स्वतःला संपवित होता. यामुळे ते अस्वस्थ झाले. 2005 साली नागपूरला शेतकरी विधवांची परिषद भरली असता त्यांनी एका विधवेचं दुःख जाणून घेतलं आणि ते हादरून गेले. पदरात 2 मुली असलेल्या या मायमाऊलीने आयुष्य कसं जगायचं या प्रश्नाने गजूभाऊ पुन्हा अस्वस्थ झाले. या विषयाच्या मुळाशी शिरायचं असा निर्धारच गजूभाऊंनी केला. त्यांनी तब्बल 4000 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेट देऊन आत्महत्येच्या कारणांचा शोध घेतला. शिवाय आत्महत्याग्रस्त कुटुंबांची बैठक घेऊन त्यांना भावनिक बळ दिले. म्हणून सरकार मदत करू की न करू, लोकांपर्यंत जायचं आहे आणि आत्महत्या थांबवण्यासाठी फक्त त्याच्या पाठीवून हात जरी आपण फिरू शकलो तरी त्याचा काही चांगला परिणाम येईल. आता गजानन अहमदाबादकर हे नाव एक सच्चा कार्यकर्ता म्हणून सर्वांच्या परिचयाचे झाले होते. 2013 साल उजाळले.
वाशिम जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले. लोक म्हणाले, गजूभाऊ उभे राहा. गजूभाऊ म्हणाले, माझ्याकडे जेवणावळीसाठी दारूसाठी पैसे नाहीत. लोक म्हणाले, काहीच नाही पाहिजे, तुम्ही फक्त उभे राहा. आणि हा झिरो बजेटचा पैदल उमेदवार धनज सर्कलमधून उभा राहिला. विरोधकांनी गजूभाऊंना पाडण्यासाठी RR उर्फ आबा पाटील या दिग्गज नेत्याला प्रचारासाठी आणले. मात्र निकाल चमत्कारी लागला. गजूभाऊ प्रचंड मतांनी निवडून आले. म्हणजे गांधी जसं 2 हातांनी 2 पत्र लिहायचे, तसं गजानन अहमदाबादकर 2 हातांनी 2 पत्र लिहिण्याची क्षमता असणारा कार्यकर्ता हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आज गजानन असं एक नेतृत्व आमच्या परिसरात उभं आहे की ज्याला आजही म्हणजे कुठेही जरी गेलं तरी गजानन हा खरा शेतकऱ्याचा नेता आहे. शेतकऱ्याबद्दलच त्याला आस्था आहे, शेतकऱ्याबद्दलच तो काही करतो आहे. असे तो जिल्हा परिषदमध्ये गेला तरी तिथेही त्याचं म्हणजे शेतकऱ्याबद्दलच तुम्ही फंड द्या, तुम्ही शेतकऱ्याच्या संरक्षणासाठी कंपाऊंडला पैसे द्या, म्हणजे हे सारं चालू असते. चलो कहीं बनाए नदी में रेत के मकान, शायद हमें हमारा बचपन उधार मिल जाए, अशी ती आठवण आहे. और दुसरा असा की या लेकरांचा जो आवाज असतो हा जगातला सगळ्यात सुंदर संगीत असते. बच्चों की किलकिलाहट की आवाज़ तो ज़रा सुनकर देखो, बच्चों की किलकिलाहट की आवाज़ तो ज़रा सुनकर देखो, मंदिरों के घंटियों की गूंज फीकी पड़ जाती है. परंतु लोकांनी गजूभाऊंना त्यांच्या कार्याची पावती दिली. कारण आता गजूभाऊ खऱ्या अर्थानं लोकनेते झाले. म्हणूनच आम्ही सारेचा पुरस्कार देताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आम्ही सारेच तुमच्या पाठीशी आहोत. यारे यारे आम्ही सारे यारे 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 आम्ही सारे यारे यारे. दुखले खुपले फुंकर मारू, नैराश वेदना मागे सारू. दुखले खुपले फुंकर मारू, नैराश वेदना मागे सारू. थेंबा थेंबातून वाहू चैतन्याचे झरे, यारे यारे आम्ही सारे यारे 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 आम्ही सारे यारे